उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं। त्यांच्यासोबत 44 आमदार आले आणि अजितदादा गटाने सत्तेत सहभाग घेतला। त्यामुळे अजितदादा गटात आगामी काळात मोठी इनकमिंग होईल असा कयास वर्तवला जात होता, पण हा कयास फोल ठरताना दिसत आहे। अजितदादा सत्तेत असूनही त्यांच्याकडे नेते कार्यकर्ते येण्याचं सोडून आता त्यांनाच नेते सोडून जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे। अजितदादा यांचे एक कट्टर समर्थक 9 वर्षात अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत। अजितदादाचे हे समर्थक ठाकरे गटात जाणार असून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली। अजित पवार गटाला नव्या वर्षात ठाकरे गटाकडून जोरदार झटका मिळणार आहे। अजितदादाचे कट्टर समर्थक संजोग वागेरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। संजोग वागेरे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन पक्षात प्रवेश करणार असल्याचंही जाहीर केलं। उद्धव ठाकरे यांनीही संजोग वागेरे यांचं जंगी स्वागत केलं। त्यामुळे अजितदादा यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे। संजोग वागेरे हे पिंपरी चिंचवडमधील मोठं नाव आहे। वागेरे यांनी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे। शिवाय ते अजितदादाचे खास आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात। आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत वागेरे यांनी बैठक घेतली व येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते पक्षप्रवेश करणार आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।